तर रेसिपीची सुरुवात आपण सब्जा बी म्हणजे ज्याला चिया सीड्स म्हणतात ते भिजवण्यापासून करणार आहे। तर इथे मी एका वाटीमध्ये 1 चमचा सब्जा बी भिजायला घातलेले आहेत। त्यामध्ये आपण साधारण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। सब्जा बी भिजायला 20 ते 25 मिनिटे लागतात, तोपर्यंत आपल्या दुसऱ्या रेसिपीज होईपर्यंत ह्या छान भिजतील। तर आता हे आपण साईडला ठेवणार आहोत, हे व्यवस्थित भिजेल। तर आता इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत, रत्नागिरी हापूस आंबे आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेले होते, मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेत आणि व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत। तर आता याचा जो देठाकडचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत। तर हा व्यवस्थित असा आपण चाकूने काढून घ्यायचा आहे। तर आणि कट करायचा आणि आता याचे आपण क्यूब करून घेणार आहोत, छान तुकडे करून घेणार आहोत। तर हे आपण असे चाकूने उभे आणि आडवे काप करून याचे छान तुकडे करू शकतो, किंवा तुम्ही रेग्युलरली जसे करता तसे केले तरी चालतील। तुम्ही पाहू शकता की हे छान एकाच आकाराचे होतात। तर चमच्याच्या साहाय्याने असा सगळा चमचा फिरवला की हे व्यवस्थित निघतात। तर अशा प्रकारेही तुम्ही काढू शकता, किंवा चाकूने नेहमी काढता तशी साल काढून याचे तुकडे करू शकता। तर इथे आपण सगळ्या एका आंब्याचे छान तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे साईडला ठेवणार आहोत। तर आता आपण पहिली रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मिक्सचर जारमध्ये मी साधारण अर्ध्या आंब्याचे हे जे तुकडे करून घेतलेले होते ते घेणार आहे। तर यामध्ये आता 1 मोठी वाटी भरून मी दही घालते। तर दही घरी बनवलेलं आहे, थोडं कमी आंबट आहे, ताजं दही आहे। सोबतच यामध्ये सेम वाटीने 1 वाटी भरून मी थंडगार दूध घालते। यामध्ये आता मी 2 चमचे साखर घालणार आहे। साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि हे छान ऑन ऑफ करत हे छान फिरवून घ्यायचं। तर इथे आपण छान इन्स्टंट आंब्याची मँगो लस्सी बनवलेली आहे। या लस्सीला तुम्ही थंड करूनही पिऊ शकता किंवा असंही पिऊ शकता। यावरती मी ताजी मलाई घालणार आहे, साई घालणार आहे दुधावरची। याने या लस्सीची चव अजूनच छान लागते। सोबतच यावरती थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। इथे मी बदाम आणि काजूचे काप घातलेले आहेत आणि सजावटीसाठी मी ट्युटी फ्रुटीचा वापर केलेला आहे। तर अशी ही आपली झटपट आंब्याची लस्सी तयार झालेली आहे। या सीझनमध्ये तुम्ही ही नक्की बनवून पहा, खूप सुंदर लागते। आता दुसरा प्रकार बनवण्यासाठी मी मिक्सर जारमध्ये सेम आंब्याचा अर्धा राहिलेला पल्प घेत आहे। तर हा पल्प आपण छान चिरून घेतलेला होता। यामध्ये आता मी अर्धा ग्लास थंड केलेलं दूध घेते। तर जे गरम करून फ्रीजमध्ये छान थंड करून घेतलेलं दूध आहे ते घालणार आहोत। यामध्ये 2 चमचे आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहोत। तर व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकली आहे, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। तुम्ही घरच्या घरी ते कसं बनवायचं ते पाहू शकता। यामध्ये 2 चमचे आपण साखर घालणार आहोत। तर साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण मिक्सर जारचं झाकण लावणार आहोत आणि ऑन ऑफ करत हे छान आंब्याच्या फोडी बारीक होईपर्यंत करून घेणार आहोत। आता ग्लासमध्ये आधी आपण आंब्याच्या ज्या फोडी होत्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घालणार आहोत। यावरती तयार केलेला हा जो आपण मिल्कशेक तयार केलेला आहे तो घालणार आहोत। तर इथे आपण इन्स्टंट मँगोचा मिल्कशेक तयार केलेला आहे, झटपट बनतो, तुम्ही पाहू शकता। तर छान असा दाटसर हा तयार झालेला आहे। वरून आपण छान व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप टाकणार आहोत, थोडेसे आंब्याचे काप टाकणार आहोत, टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूटने याची सजावट करणार आहोत। तर तुम्ही या जागी चेरीचा वापर करू शकता। व्हॅनिला आईस्क्रीमच्या ऐवजी तुम्ही मँगो आईस्क्रीमचाही वापर करू शकता। मँगो आईस्क्रीमची रेसिपीही मी चॅनलवरती टाकलेली आहे, त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर तयार आहे आपला झटपट असा मँगो मिल्कशेक। तुम्ही हा नक्की बनवून पहा, खूप सुंदर लागतो चवीला। आता तिसरा प्रकार बनवण्यासाठी सेम आपण मिल्कशेकला जी प्रोसेस केली ती करणार आहोत। मिक्सर जारमध्ये मी आंब्याच्या काप घेतलेले आहेत, त्यामध्ये अर्धा ग्लास मी थंडगार दूध घालते। सोबतच 2 चमचे आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहोत। 2 चमचे मी यामध्ये साखर घालते। साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करायची आणि यामध्ये आपण याचं झाकण लावून छान मस्तपैकी हा फिरवून घेणार आहोत। तर आता आपण चिया सीड्स जे भिजवून ठेवलेले होते सब्जाचे बी ते छान भिजलेले आहेत। तर ते आपण आधी ग्लासमध्ये ते घालणार आहोत। सोबतच त्याच्यावरून आपण आंब्याचे जे तुकडे आहेत ते थोडेसे घालणार आहोत। ड्रायफ्रूट्स यावरती थोडेसे घालणार आहोत, काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे आवडेल ते। वरून थोडेसे टूटी फ्रुटीचे काप घालणार आहोत। यामध्ये आपण 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीमचा घालणार आहोत। मग यावरती आपण तयार केलेला जो मिल्कशेक आहे तो घालणार आहोत। तर पूर्ण ग्लास भरायचं नाही, अर्धाच ग्लास आपण हा भरणार आहोत। पुन्हा यावरती आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहोत, याची आपण लेअरिंग करणार आहोत। तर पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम, टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स
हे सगळं मँगोचे पल्प ते टाकून पुन्हा आपण याचा मिल्कशेकचा ग्लास भरणार आहोत। तर इथे आपण मस्त पुण्याची स्पेशल मँगो मस्तानी बनवणार आहोत। खूप झटपट बनते, तुम्ही पाहू शकता, याला जास्त वेळ लागले नाही, खूप सोपी रेसिपी आहे। तर मस्तपैकी वरून आपण व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप टाकणार आहोत आणि छान याची सजावट करून घेणार आहोत। तर याची सजावट करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्सचा, टूटी फ्रुटीचा, चेरीचा वापर करू शकता। आता व्हॅनिला आईस्क्रीमच्या जागी तुम्ही मँगो आईस्क्रीमचाही वापर करू शकता, पण मग मँगोचा खूप जास्त फ्लेवर येतो आणि मग ते जास्त इच्छा होत नाही खायची, त्यामुळे तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा। तर असा हा मस्त मँगो मस्तानीचा ग्लासही आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता की किती सुंदर दिसते, पाहता क्षणी खावीशी वाटेल किंवा प्यावीशी वाटेल अशी ही मस्त पुण्याची स्पेशल मँगो मस्तानी तयार झालेली आहे। तर अगदी झटपट घरच्या साहित्यांमध्ये आपण या तिन्ही रेसिपी कशा बनवायच्या त्या पाहिलेल्या आहेत। उन्हाळ्याच्या या कडक उन्हामध्ये तुम्ही या रेसिपीज नक्की बनवून पहा, घरातल्यांनाही खूप आवडतील आणि हा उन्हाळ्याचं ऊन बीट करण्यासाठी तुम्हाला या नक्की मदत करतील। तर आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक नक्की शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।